नमस्कार, मी राहुल कुलकर्णी NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी अवघ्या महाराष्ट्राला एका चमत्काराची गोष्ट सांगणार आहे आणि मी व्यक्तिशः या गोष्टीची खूप निगडीत आहे. आपल्या महाराष्ट्रात एक अशी बँक आहे की ज्या बँकेची जवळपास 56,000 कोटी रुपयाची उलाढाल आहे. ढोबळमानाने ह्या बँकेला 1,000 कोटी रुपयाचा नफा झाला आहे आणि निव्वळ नफा जो आहे तो 600-650 कोटीचा आहे. आता ही ती बँक आहे की जी बँक महाराष्ट्रात वेगवेगळ्या राजकीय कारणामुळे खूप चर्चेत होती. श्री पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या शिखर बँकेला RBIकडं मान्यताच नाही हे तत्कालीन पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्या लक्षात आणून दिलं आणि मग खूप वेगाने चक्र फिरली आणि या शिखर बँकेवरती प्रशासक आले. तेव्हापासून माझ्या मते, कारण मी पृथ्वीराज चव्हाण यांचे असंख्य इंटरव्ह्यू केलेले असल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाला खूप मोठीच दिशा मिळाली. ती बँक आहे महाराष्ट्र राज्याची शिखर बँक. ती शिखर बँक की जी महाराष्ट्रातल्या, कारण 1998 नंतर श्री शरद पवार यांनी जेव्हा त्यांचा पक्ष काढला त्यानंतर शिखर बँकेवरती त्यांचं वर्चस्व होतं आणि ही राजकीय चर्चा मी आज ज्यांची मुलाखत घेणार आहे त्यांच्याशी मी करणार नाही, पण तुम्हाला पार्श्वभूमी माहिती असावी म्हणून. तर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा शिखर बँकेवरती श्री शरद पवार यांचं जे वर्चस्व होतं त्यायोगे सहकारी साखर कारखानदारी आणि जिल्हा बँका या पवारांच्या ताब्यात गेल्या आणि काही जणांनी त्याच कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असं म्हणतात. अर्थात शरद पवार यांचं सहकार क्षेत्रातलं कर्तृत्व हे महाराष्ट्राला माहिती आहे. पण ती बँक ही तेव्हा चर्चेत यासाठी आली कारण त्या बँकेला तोटाच एवढा झाला होता आणि ती बँक ढेपाळते की काय आणि त्यायोगे महाराष्ट्रातली सहकारी चळवळ हीच पूर्णपणे संपत्ती की काय असं वाटत होतं. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर जे काही त्या बँकेने आत्ता प्रगती केलेली आहे ती निव्वळ चमत्कार आहे आणि ते चमत्कार करणारे श्री विद्याधर अनसकर साहेब, तुमचं NDTVमध्ये स्वागत आहे. नमस्कार. मी अवघ्या महाराष्ट्राच्या वतीनं तुमचं आभार मानतो. त्याचं कारण आहे, कारण ही फक्त सहकार शिखर बँक ही काही फक्त बँक म्हणून नाही आहे, त्याचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांची, छोट्या छोट्या उद्योजकांची थेट असा संबंध आहे. सो तुम्ही जो मला आता सल्ला दिला मी त्यानेच सुरुवात करणार होतो खरं म्हणजे, की तुमच्या अभिनंदनाचा जो ठराव ह्या सर्वसाधारण सभेमध्ये झाला त्याच्यात मुख्यत्वे तुम्ही कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यापर्यंतची भूमिका बजावली. म्हणजे तसा ठराव हे इथूनच सुरुवात करू. हे कसं शक्य आहे? नाही, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रत्येक बँकेचा जो कर्मचारी आहे म्हणजे त्याची जर इन्व्हॉल्वमेंट बँकेमध्ये असेल तर जगात कुठली गोष्ट अशक्य नाही. मी या क्षेत्रामध्ये गेली 40 वर्ष आहे बँकिंग सेक्टरमध्ये. मी रिझर्व्ह बँकेच्या अनेक कमिट्यांवर काम केले, अनेक बँकांचं मी प्रशासक म्हणून पण काम केले. जोपर्यंत स्टाफ या बँकेच्या पूर्ण प्रगतीमध्ये बँकिंगमध्ये इन्व्हॉल्व नाही त्याला बँकिंग म्हणजे काय कळलं पाहिजे पहिली गोष्ट. तर मी पहिल्यांदा सुरुवातीला या सगळ्या बँकाचं मी प्रशिक्षण घेतलं. सगळ्यांना बँकिंग म्हणजे काय शिकवलं म्हणजे स्वतः ट्रेनिंग घेतलं. वाशी येथे माझं ट्रेनिंग कॉलेज आहे आणि संपूर्ण सगळ्या माझ्या स्टाफला आणि डिसिजन मेकिंगमध्ये मी सगळ्या स्टाफला इन्व्हॉल्व केलं. म्हणजे मी जरी एकटा प्रशासक असलो तरी माझ्या बोर्ड मिटिंगला जवळजवळ तुम्हाला एक 30-35 लोक असतात. बरं. आणि सगळे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून मी त्यांना इन्व्हॉल्व करून प्रत्येक डिसिजनमध्ये बँकिंग एक व्यवसाय आहे आणि ते मॅक्झिमम प्रॉफिटनी कसा चालवला पाहिजे, त्याबरोबर सोशल बँकिंग पण कसं साधलं पाहिजे, सहकार कसा जपला पाहिजे, या सगळ्याचं साधक चर्चा होऊन प्रत्येक डिसिजन घेतला जातो. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांमुळं आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत त्या कर्मचाऱ्यांना सहकारी बँकिंगमध्ये आजपर्यंत अस्तित्वात कोणी आलं नसेल, केलं नसेल, पण आपण करायला काय हरकत आहे. म्हणून पहिल्यांदा मी या लोकांकरता जवळजवळ 80-90 कोटी रुपये बाजूला काढून ठेवून एक LICचे ॲन्युइटी प्लॅन जो असतो त्यामध्ये घेऊन आज रिटायरमेंटनंतर प्रत्येक सेवकाला पहिल्यांदा 10,000 रुपये प्रतिमाह मिळतील याची सोय आपण शेवटपर्यंत आजीवन तर हयात त्याला मिळतील. पेन्शन हळूहळू आपल्याला हे रक्कम वाढवायची आहे आणि हळूहळू रक्कम वाढवत मी ते जेवढी मला शक्य आहे तेवढी ती रक्कम वाढवणार आहे. कारण का मला एक समजलं साहेब की जो सेवक जर खुश असेल, सेवक जर सॅटिस्फाईड असेल त्याला मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये मी आज 7 वर्ष या बँकेवर आहे. 5 वर्ष मी अध्यक्ष, 2 वर्ष मी प्रशासक मंडळाचा सदस्य होतो. आजपर्यंत माझं आणि सेवकांचं कधीही एक नॉट 1% मतभेद नाही. युनियन माझ्याकडं कधी असं 10 जण आले तर काहीतरी मागणी केली आणि मी असं कधी नाही. समजून उमजूनच जे होतं. कराराला मला जास्तीत जास्त ॲग्रीमेंटला एक अर्धा तास लागतो.
अर्ध्या तासाच्या वर तुम्ही युनियनच्या लीडरना विचारू शकता. आमचे आनंदराव अडसूळ आमचे युनियनचे लीडर आहेत. अर्ध्या तासाच्या वर माझं ॲग्रीमेंटला मला वेळ लागत नाही. आणि बोनस जर त्यांनी 10 मागितला तर मी 11 दिलं, 11 मागितलं तर मी 12 दिला आहे, 12 मागितलं तर मागच्या वेळी मी 13.25% दिला आहे. की मी म्हणतो की या वर्कर लोकांचं पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट बिझनेस असं तर त्या नफ्यात पण त्यांचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे, नफ्यात पण त्यांचा हिस्सा तेवढाच असला पाहिजे. मग त्यांची मुलं आमच्यातलं आज माझ्या कमीत कमी शिपाई 80,000 रुपये पगार घेतो. बरं. आज माझ्याकडचं प्रत्येक घरातला मनुष्य आज त्यांचे मुलं फॉरेनला आहेत, हे आहेत, वेल टू डू आहेत. त्यामुळं मी सेवकांचं 100% पार्टिसिपेशन मला अपेक्षित आहे. बाकी मला काही नको सेवकांकडून. मला 100% योगदान. तू 100% कर, जमलं नाही जमलं तर आपण नंतर पाहू. त्यामुळे बिझनेस वाढ होत गेली. आजारी उद्योगांना ज्या प्रकारे आम्ही मॉनिटरिंग केलं, आजारी उद्योगांना ज्या प्रकारे आर्थिक शिस्त लावायचा प्रयत्न केला, प्रत्येक कारखान्यावर माझा BRO असतो. त्यामुळे ज्या पद्धतीनं तिथल्या लोकांना आम्ही आर्थिक शिस्त लावताना आम्ही एक बघितलं की आम्ही म्हटलं तुमच्याकडे आर्थिक शिस्त असेल तुम्हाला कमी व्याजदर देतो आम्ही. ABCD ग्रेडेशन केलं आम्ही. त्यामुळे जेवढी आर्थिक शिस्त चांगली तेवढं तुम्हाला 9% व्याजदर. डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड दिसले तुम्हाला 10% व्याजदर. अजून काय तुम्ही आर्थिक शिस्तीचा गडबड केली, इकडचा पैसा तिकडं वापरला तर तुम्हाला जास्त व्याजदर. पहिल्या वर्षी माझ्याकडे फक्त 2 कारखाने असे होते की A ग्रेडमध्ये. नंतर आता 19 कारखाने असे आहेत की जे 9% व्याजदर घेतात माझ्याकडून. कारण का ते आर्थिक शिस्त त्यांनी पाळलेली आहे. मग आर्थिक शिस्तीचं महत्त्व कळण्यासाठी कॅलेंडर आम्ही काढली. तुम्ही राजकारण आणि व्यवसाय हा स्वतंत्र कसा असला पाहिजे याच्यावर कारखान्यांचे मिटिंगा घेऊन त्यांना लेक्चर्स दिले. कारखान्यांचे MDंना आम्ही सतत कार्यशाळा घेतो की तुमचा बिझनेस नेमका चालवावा कसा, राजकारण कसं यापासून थोडंसं बाजूला ठेवावं. ऐकलं तुमचं. ऐकलं डायव्हर्सिफिकेशन होऊ नये. कारण का ऐकलं म्हणण्यापेक्षा मी त्यांना व्याजात सवलत देतो. 9% व्याज आज कॉम्पिटिशनमध्ये खूप. एखादा टक्का वाढला तर या लोकांचं लोन बघायला गेलं तर 200 कोटी, 250 कोटी, 500 कोटी असे लोन असतात. त्यामुळे 1% जरी त्यांना खूप महत्त्वाचा येतो. त्यामुळे ही आर्थिक शिस्त पाळली तर तुम्हाला व्याजात सवलत मिळेल. आणि त्या आशेने जवळजवळ सगळेच जण, मी सांगितलं 2 होते, आता 19 कारखाने माझ्याकडं आर्थिक शिस्तीत बसणारे आलेले आहेत की जे 9% व्याजदर घेतात माझ्याकडून. त्यामुळे एकंदरीतच त्यांच्याकरता आपण साखर परिषद घेतली. आज त्यांना जोडधंदा काहीतरी पाहिजे म्हणून इथेनॉलचं पहिली बँक असेल एकंदरीतच भारतातली की जी केंद्रीय स्तरावर गडकरींच्या मदतीनं इथेनॉल जे आम्ही हे केलं ते बँकेचे प्रयत्न आहेत. नितीन गडकरींनी पुण्यामध्ये आम्ही साखर परिषद घेतली. शरद पवार साहेब, नितीन गडकरी केंद्रीय मंत्री, आणि मग गडकरी साहेबांनी हा प्रयत्न करून हा इथेनॉलचं जे काही सुरू केलं केंद्राने विकत घ्यायचं, मग त्याला आम्ही फायनान्स केला. त्यामुळे अशा प्रकारे साखर उद्योग कसा, कारण का माझं जवळजवळ 52% लेंडिंग हे साखर कारखान्यांना आहे. जरी ॲग्रोबेस बँकिंग असलं तरी 52% साखर कारखाने. आता ही जी सगळी यशाची जी कमान आहे ही आत्ता दिसते आहे. डे 1ला तुम्ही जेव्हा आलात तेव्हा स्थिती काय होती? नाही, डे 1ला एकंदरीतच थोडंसं प्रॉफिट मार्जिन कमी होतं. रिझर्व्ह बँकेचे रिस्ट्रिक्शन होते. रिझर्व्ह बँकेचे रिस्ट्रिक्शन नंतर उठले आणि रिझर्व्ह बँकेचे रिस्ट्रिक्शन उठल्यानंतर आम्ही एका ठिकाणी फायनान्स केल्यानंतर धोका लक्षात घेऊन आम्ही आमच्या फायनान्सचे जे सेक्टर वाढवले. आम्ही हाऊसिंगला जायला लागलो. आम्ही नंतर रिडेव्हलपमेंटला आता आम्हाला परवानगी आहे. हाऊसिंगला रिडेव्हलपमेंट आणि बाकीचं आम्ही कापूस उद्योग. आम्ही विदर्भामध्ये जाऊन असा एक प्रयोग केला की जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्या सगळ्यांचा कापूस आम्ही एकत्रित केला आणि त्या कापूस महामंडळाच्या तर्फे त्याचं जिनिंग, प्रेसिंग सगळं केलं आणि रिलायन्सपर्यंत आम्ही जाऊन तो कापूस विकला आणि शेवट त्यामध्ये खूप फायदा झाला. आणि शेतकऱ्यांना हे व्यापारी लोक जे एक्सप्लॉईट करायची आहे तर गोडाऊनमध्ये मी तो कापूस ठेवल्याबरोबर, ती बेल ठेवल्याबरोबर आम्ही एका मिनटामध्ये त्यांना 80% पैसे उपलब्ध करून द्यायला लागलो. आज मी असं एक आमच्या गोडाऊन रिसीटवर महाराष्ट्र सरकार आणि आम्ही अशी एक योजना केली की शेतकरी मला भेटत नाही, मी शेतकऱ्याला भेटत नाही, तो मला बघत नाही, मी त्याला बघत नाही, त्याचं पोतं गोडाऊनमध्ये गेल्यावर दुसऱ्या मिनिटाला त्याच्या खात्यात पैसे जमा होतात. एक ब्लॉकचेन पद्धत आहे बेंगलोरची, ती पद्धत आम्ही घेतली आणि आज त्यामुळे त्या शेतकऱ्याचं जे एक्सप्लॉयटेशन व्हायचं
की उत्पादन जास्त झालं की कमी किमतीमध्ये तो माल व्यापारी विकत घ्यायचे. आज तसं नाही. आज तो आमच्याकडं महाराष्ट्र वेअरहाऊस कॉर्पोरेशनमध्ये तो गोडाऊनमध्ये असतो. 80% पैसे त्याला दुसऱ्या मिनिटाला त्याच्या अकाउंटला जमा होतात आणि विकताना आमचे पैसे आणि आमचं व्याज वसूल होतं. अशा प्रकारची भारतातली पहिली योजना आहे. पण हे कुठल्या वर्षापासून असं राईज दिसायला सुरुवात झाली? हे राईस जो गेल्या 3 वर्षापूर्वी त्याच्या आधी माझा नफा थोडा 300च्या आसपास घोटाळत होता. 3 वर्षापूर्वी माझा पहिल्यांदा नफा 603 कोटी झाला. त्याच्यानंतर 609 कोटी झाला आणि आता यावर्षी 615 कोटी आहे. त्यामुळं चढती कमान आहे. NPAचं पर्सेंटेज माझं कमी होत. आता नेट NPA माझं 0.53 आहे. फारच कमी आलेलो आहे. त्यामुळे ग्रॉस NPA पण 10च्या आत आहे. त्यामुळे एकंदरीत NPAच आमच्याकडं जास्त होतं. आणि मग मी या सगळ्या लोकांना रिस्ट्रक्चर केलं. या सगळ्या लोकांना त्यांच्या रिपेमेंट कॅपॅसिटीनुसार त्यांचं शेड्युलिंग केलं, रिशेड्युलिंग केलं, पुनर्बांधणी केली. आजारी उद्योगांना मी ॲडिशनल फायनान्स दिला. आजपर्यंत बँकिंगमध्ये कोणी असं केलं नाही. एखादा उद्योग NPAत असेल तर त्याला आयुष्यात कोणी लोन देत नाही. पण तो आजारी का पडला त्याची कारणं लक्षात घेऊन मी त्याला परत फंडिंग केलं. का पर्याय नव्हता त्या? पर्याय नव्हता, कारण का त्याला फंडिंग केल्याशिवाय तर व्यवसाय सुरू होत नव्हता. आणि माझं एक या सेक्टरमधलं असं एक तत्त्व आहे की त्यांचं रिपेमेंट त्यांच्या उत्पन्नातूनच झाले पाहिजे. जागा विकून, फॅक्टरी विकून, वसूल करून हे पठाणी काम म्हणजे माझ्या डोक्यात नाही किंवा मी त्या तत्वाला मानत नाही. रिपेमेंट व्हायला पाहिजे, त्याच्या उत्पन्नातून व्हायला पाहिजे आणि त्याला उत्पन्नक्षम बनवायचं काम बँकेचं आहे. पण बँकेने त्याच्या चुका काढल्या पाहिजेत, त्याचं डायव्हर्सिफिकेशन थांबवलं पाहिजे. त्याचं अनेक वेळेला एक्सेस इन्व्हेस्टमेंट होत असते. आता अनेक वेळेला मी त्यांना शिकवतो की तुम्ही एकमेकावर कुरघोडी करायच्या नादामध्ये दुसऱ्याचा ऊस पळवता, हायर रेट देता. आता काही लोकांनी तर 3,500 रुपये रेट दिलं आहे. हे परवडत नाही. मग आम्ही त्यांचं एक समुपदेशन करतो की तुला यावर्षी कारखाना चालेल पण भविष्यकाळात तो अडचणीत येईल. तर असं एकमेकाचं मग मी साखर उद्योगाशी आम्ही साखर महासंघाची सतत कॉन्टॅक्टमध्ये असतो. त्यांचे रेट घेतो आणि त्याच्यानुसार आमचे रेट आम्ही बदलत असतो. एकच मिनिट, मी तुम्हाला थांबवतो. ते हे बोलणार नाहीत म्हणून. ही जी शिखर बँक आहे, ही शिखर बँक कोणी चालवली आहे? श्री अजित पवार, श्री जयंत पाटील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळे हुज हू या शिखर बँकेचे अध्यक्ष होते. बरं, ही शिखर बँक आपल्याकडे त्रिस्तरीय रचना आहे. शिखर बँक, जिल्हा बँक आणि विविध कार्यकारी सोसायट्या. तर त्या जिल्हा बँकासुद्धा आता पुणे जिल्हा सहकारी बँक ही सुद्धा श्री अजित पवार आणि तत्सम मंडळीच्या ताब्यात आहे. नगर घ्या, नगरमध्ये विखे आणि थोरातांचा संघर्ष जिल्हा बँकेवरती असतो. कुठलाही महत्त्वाचा मोठा जिल्हा घ्या की तो जिल्हा या महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या हुज हू मंडळींनी चालवलेला आहे. शिखर बँक पण त्यांनी चालवली आहे. त्यामुळे माझ्या मनात आणि खूप जेन्युइन प्रश्न आहे की जे इतक्या मोठ्या नेत्यांना जमलं नाही ते श्री विद्याधर अनसकर यांनी कसं करून दाखवलं. म्हणून मी मिरॅकल म्हटलं. ते त्याची तुलना करणार नाहीत. मला त्यांना अडचणीत पण आणायचं नाही आहे, कारण ह्यातनं वेगळेच प्रवाद सुरू होतील. तुम्ही ती बँक राखली, उभारली, पण त्याच्यात 2 गोष्टी होत्या. एक, वेगळ्या जिल्हा बँकांची स्थिती. आता मराठवाड्यात जर काढलं तर नंबर ऑफ जिल्हा बँका अडचणीत आलेल्या आहेत. तुम्ही त्याची शिखर बँक आहात. तो जिल्हा बँकाबद्दल तुमचं धोरण काय होतं? एक. आणि जो कायम राजकीय चर्चेचा विषय राहिलेला आहे ते म्हणजे साखर कारखान्यांचं ऑप्शन. तर ह्या संदर्भात तुमची भूमिका काय होती? शिखर नाही, सगळ्यात पहिल्यांदा मी ऑप्शनचा विषय घेतला तर मी असं ठरवलं होतं की त्या काळामध्ये एक वरिष्ठांची पण मी बोलणी केली की सहकार टिकला पाहिजे. त्यामुळे सहकारी साखर कारखाने मी विक्रीच्या ऐवजी भाडेतत्वावर देण्याचं धोरण स्वीकारलं आणि मी त्याचं ऑप्शन करून त्याचं एक भाड्याची फिक्स रक्कम ठरवलं. त्यामुळं काय झालं, ते साखर कारखाना चालायला लागला भाडेतत्वाने दिल्यानंतर. त्या भागातल्या शेतकऱ्यांना ऊस गाळप करण्यासाठी आपला एक हक्काचा एक कारखाना मिळाला आणि त्या भागातली अर्थव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था ही निश्चितच वरती यायला लागली. नोकरी, कामं, धंदे सुधारायला लागली. त्यामुळे विक्री केल्यानंतर मला एक आढळलं की विक्रीमध्ये हे प्रायव्हेटच जास्त बिडर असतात आणि त्यामुळं मग सहकार टिकत नाही. तर मग सहकाराचं खाजगीकरण जास्त जलद व्हायला अप्रत्यक्षपणे आपण मदत करतो का काय, अशी भावना झाल्यामुळे आम्ही बऱ्याच नेत्यांच्या खाजगी कंपन्या होत्या. होतं. नंतर मी सांगितलं की ते भाड्याने द्यायचे आणि आज आम्ही भाड्याने दिलेले अनेक 13 कारखाने व्यवस्थित चालू आहेत. त्यांचं आम्हाला भाडं येतं आहे आणि आम्ही ते सरकारच्या
साखर आयुक्तांनी पण एक नंतर एक योजना काढली की जरी तुम्हाला लिक्विडेशनमध्ये नसला पण साखर कारखाना भाड्याने द्यायचे असेल तरी 15 वर्षाकरता साखर आयुक्तांच्या परवानगीने तो देता येतो. आम्ही ते 25 वर्षापर्यंत आम्ही ते लिमिट नेलेलं आहे, कारण का कर्ज मोठी आहेत, ते वसुली करता आम्ही. त्यामुळे पहिल्यांदा हे केलं. दुसरं, आम्ही सगळ्या जिल्हा बँकांना, जिल्हा बँकेचे ट्रेनिंग खूप घेतले आम्ही. जिल्हा बँकेचे खूप ट्रेनिंग, म्हणजे तुम्ही आता हे केलं, पण मी पुणे जिल्हा बँकेचं ट्रेनिंग घेतलं संचालकांचं. त्याला अजितदादा स्वतः 3.5-4 तास हजर होते. ती चांगली चालते बँक, पुणे जिल्हा बँक. यशोदामध्ये ते 4 तास म्हणजे ट्रेनिंगला होते माझ्या. त्यामुळे असं काही नाही, सगळेजणांनी शिकून समजून उमजून PDCC बँक तर खूपच छान चालली. म्हणजे काही मोजक्या बँका, जिल्हा बँका आमच्या आहेत. आज बघायला गेला तर 31 बँकांपैकी जवळजवळ नाही म्हटलं तरी 12 बँका सक्षम आहेत RBIच्या नाबार्डच्या निकषानुसार. बाकीचे थोड्या बहुत इकडं तिकडं अडचणीत आहेत. आता परवाच आम्ही एक निर्णय घेतला की बुलढाणा जिल्हा बँकेला आम्हाला फायनान्स मिनिस्टरनी सांगितलं की यांना आपल्याला मदत करायची आहे, आणि मग आपण त्यांना 300 कोटी रुपये लोन दिलं आत्ता. 300 कोटी रुपये का तर त्यांना बिझनेस करायला, कारण आज त्यांच्याकडे बिझनेसलाच पैसा नाही आहे. बिझनेस केल्याशिवाय नफा नाही तर ती बँक बाहेर नाही येत. तर आपण 300 कोटी रुपये बुलढाणा जिल्हा बँकेला आम्ही आत्ताच कर्ज दिलं, आणि अनेक बँकांबरोबर आम्ही कन्सोर्शियम फायनान्स सुरू केला. मेन म्हणजे कन्सोर्शियम, सगळ्या माझ्याकडचे चांगले क्लायंट आहेत, मी तुम्हाला शेअर करतो. तुमचं जिथं एक्सपोजर लिमिट संपेल, अर्बन बँकांच्या बाबतीत पण एक स्कीम केली मी. अर्बन बँका अडचणीत काय येतात, मी बघितलं की त्यांच्याकडचा जो कस्टमर आहे तो वाढायला लागला की त्याचं एक्सपोजर लिमिट वाढतं, आणि ते एक्सपोजर देण्याइतपत अर्बन बँकेकडे पैसा नसतो. मी सांगितलं तुम्ही 10 रुपये द्याल तर मी 30 रुपये देतो तुम्हाला, पण तुमचा क्लायंट तुमच्याकडेच राहू द्या. तो मोठा झाल्यानंतर दुसऱ्या कमर्शियल बँकेमध्ये, प्रायव्हेट सेक्टर बँकेमध्ये त्यांनी जाऊ नये. तर आज माझ्याकडं अनेक बँकांना मी दिले. कॉस्मॉस बँक आहे, हे धोरण तुमचं नांदेड जिल्हा बँक असेल, हो, बीड जिल्हा बँक असेल, परभणी जिल्हा हो, बँक, सगळ्या बँकांच्या बाबतीत हे धोरण आहे माझं. ओके. सगळ्या जिल्हा पण हे बँका. बुलढाण्याला जसा आर्थिक लाभ झाला तसं ह्या बँकांना होणार आहे का? नाही, त्याने एक तर माझ्याकडे डिमांड आली नाही. ओके. बुलढाण्याची डिमांड आली, मी ती त्यांना पूर्ण केली. शासन थक हमी घेतली त्याला, शासनाने मला थक हमी दिली त्याच्याकरता. का तर नाबार्डचे नियम पाळावे लागतात. बुलढाणा जिल्हा बँकेचं निगेटिव्ह नेटवर्थ आहे, निगेटिव्ह NDR असेल तर मला लोन देता येत नाही नाबार्डच्या नियमानुसार. मग अशा वेळी मला शासनाची थक हमी असेल तर लोन देता येतं. त्यामुळे शासनाने मला थक हमी दिली, फायनान्स डिपार्टमेंटनी. त्यामुळे मी त्यांना परवाच 300 कोटी रुपये दिले. 27 कोटी रुपये आत्ता डिस्बर्स झाले जस्ट. बाकीचे आता हळूहळू त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार मग आम्ही त्याच्यावर एक कमिटी नेमली, लोनिंग कसं असावं. शासनाचे अधिकारी आहेत, माझा अधिकारी आहे, त्यामुळे याच्या पुढचं लोनिंग हे मॉनिटर केलं जाणार. पण अजून एका प्रश्नाचं मला खरं तर उत्तर नाही मिळालं. मी एकदा विचारलं तुम्हाला की काय तुम्ही बदल केले की हा चमत्कार घडला कसा? काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतील, काही मधल्या गोष्टी असतील, काही लार्जर गोष्टी असतील. अनेक छोट्या गोष्टी आहेत. मी त्या सेवकांचं एकत्रीकरण केलं. एक तर मेन म्हणजे त्यांना एकी निर्माण केली. आजपर्यंत इतिहासात 113 वर्षाचा इतिहासात कधी नाही झालं ते सगळ्या सेवकांचं मी स्नेहसंमेलन घेतलं 3 दिवसाकरता. स्नेहसंमेलन आजपर्यंत कधीच शक्य नव्हतं. हजारो सेवक. एक काळ असा होता की या बँकेमध्ये 3200 सेवक होते. आज माझ्याकडं 715 सेवक आहेत. मग ते ऐकले, ज्यांना कमी केलं ते ऐकले. VRS दिली मी त्यांना, ओके. आणि VRS देताना मी त्यांचं नुकसान नाही केलं. मी उरलेल्या प्रत्येक वर्षाला 4 महिन्याचा पगार दिला त्यांना. 4 महिन्याचा. 10 वर्ष उरले असते तर 40 महिन्याचा पगार. आणि मग ज्या ज्या क्षेत्रामध्ये की काही लोक होती त्या क्षेत्रामध्ये त्यांनी पुढं जावं, ज्यांना एक्सक्लुझिव्ह बँकिंग करायचं आहे, ज्यांना खरंच या बँकेबद्दल आस्था आहे, आणि अशा लोकांना मी, आणि बाकीच्या लोकांनी VRS घेतली. कारण का VRSचं जो रिटर्न आहे तो जास्त होता, मजबूत होता. एक तुम्हाला छोटीशी एक विनोदी गोष्ट सांगतो. विनोदी म्हणणं, माझ्याकडे एक साधी बदली केली तर 100 लोकांचे फोन यायचे. साधी इथं बदली केली तर, आणि प्रत्येकाच्या मतदारसंघातल्या ती व्यक्ती असायची, हे असायचे, ते असायचे. मला युनियननी यामध्ये खूप साथ दिली. मला युनियननी, सेवकांनी खूप साथ दिली. मी 6 युनियन आहेत माझ्याकडं. महाराष्ट्रभर माझं कार्यक्षेत्र आहे. माझ्याकडं 6 रिजनल ऑफिसेस आहेत, आणि 6 ठिकाणी 6 युनियन आहेत. या 6 युनियनशी मी करार केला की जर मी एखाद्या सेवकाची त्याच्या पात्रतेनुसार जर बदली केली, आणि त्या सेवकाला कोणीतरी रेकमेंड केलं, शिफारस केली की याची बदली रद्द करा, तर ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे मी त्याचं ऐकणार. मी नाही ऐकणार असं नाही, त्यांचा मान ठेवणार, पण त्याला बोनस मिळणार नाही. त्या माणसाला बोनस नाही मिळणार.
आणि मग आम्हाला असं एक शिफारस आली की आम्ही त्या माणसाला पत्र लिहितो. वी रिसिव्ड अ रेकमेंडेशन फ्रॉम ऑनरेबल सो 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 अँड सो आणि इट इज अप टू यू टू मेक ए चॉईस द यू वॉन्ट बोनस ऑर ट्रान्सफर. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. बऱ्याच वेळेला आम्हाला असं आढळलं की ते म्हणतात आम्ही त्या यांच्याकडे गेलोच नाही, आम्ही सांगितलंच नाही, आम्ही भेटलोच नाही. कारण पैसे चालले ना त्याच्यात. कारण का बोनस हा माझ्याकडे बोनस अमाऊंट मोठी असते. किती असते साधारण बोनसची अमाऊंट नाही, लेवलला? एक ॲव्हरेज 2.5-3 लाख बोनस असतो, 2.5 लाख. त्यामुळे ती अमाऊंट कोणी घालत. त्यामुळे आजकाल मला मी कोणाची कुठेही पण हे नाही, बदली त्याची योग्यतेनुसारच ती बदली होते. म्हणजे त्या ठिकाणी तो मनुष्य मला हवा असतो. वर्कर लोकांना एक खात्री झाली आहे की उगाच असं काहीतरी होत नाही. या बँकेमध्ये त्याचं युटिलिटी त्याचं हे बघूनच बदली होते. त्यामुळे आता माझ्याकडं कोणाचाही फोन येत नाही. आणि हे सगळ्यात मला फ्री हँड मिळाला. ठीक आहे. सगळ्यात मोठा फ्री हँड मिळाला की ट्रेझरीला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ट्रेझरीला प्रॉफिट 1 कोटी पण नव्हता. मी ट्रेझरी कन्सल्टंट नेमला, ट्रेझरी डिपार्टमेंट सुरू केलं. बघता तो प्रॉफिट एक 90 कोटीच्या घरात गेला. वा. ट्रेझरी प्रॉफिट माझा. एकच मिनिट हं. ते सांगणार नाहीत पुन्हा एकदा. आणि त्यांचं का मी अभिनंदन केलं आणि महाराष्ट्राच्या वतीनं आभार मानले. ही शेतकऱ्यांची बँक होती हे तर मी आधी सांगितलं. पण माझी माहिती अशी आहे की ह्या बँकामध्ये जी नोकर भरती जशी जिल्हा पातळीवरती सोसायट्यात झाली तशीच की अध्यक्षांनी माणसं आणायची, ती भरून घ्यायची, त्यांना नको असलेली पण माणसं त्या बँकेमध्ये भरली गेली आणि मग शिखर बँकेची जी काय अधोगती सुरू झाली ती झालीच. आता त्या अध्यक्षांची नावं घ्यायचंही काही कारण नाही. पण ही एकीकडे अनट्रेंड असलेली लोकं, पण तुम्हाला तर ट्रेंड स्टाफ लागेल ना. मग अशा वेळेला नाही, आता मी काय केलं, म्हणजे माझ्याकडे सगळ्या लोकांना VRS दिल्यानंतर मी भरती सुरू केली पुन्हा नव्याने. पुन्हा. आणि भरती प्रक्रियेमध्ये मी अत्यंत पारदर्शी भरती केली. त्यामध्ये मी IPBS, इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्ड, जे सेंट्रली त्या IBBS थ्रू भरती केली. आणि त्यामुळं ऑनलाईन अर्ज, त्यामुळं मेरिट लावणं, इंटरव्ह्यूला बाहेरचं पॅनल असणं, माझ्या बँकेतला एकही ऑफिसर इंटरव्ह्यूला नसतो. त्यामुळे सगळी ती लिस्ट लावली गेली. आणि त्यामध्ये लिस्टमध्ये कोणाचा वशिलाबाजी करायचा प्रश्नच नाही, कारण का लिस्ट ओपन होते, हे होते. त्यामुळं त्यांच्या आज माझ्याकडं क्लार्क म्हणून उदाहरणं एक 40 अभियंता आहेत, 40 इंजिनियर आहेत, एक मोठे. शेवट मलाच वाईट वाटायला लागलं की एवढे सुशिक्षित, एवढे शिकलेले असताना त्याने क्लार्क लेखनिक कसं म्हणायचं. म्हणून तिने असोसिएट्स युनियनच्या परवानगीने मी त्यांना असोसिएट्स पदवी देऊन मी त्यांना 10% पगारवाढ दिली जास्त, क्लार्क असताना देखील. कारण ही लोकं टेकली पाहिजेत. आज माझ्याकडं IT, आज तुम्ही बघा कॉस्मॉस बँकेमध्ये एक सायबर अटॅक झाला तर 94 कोटी रुपये गेले. माझ्या बँकेवर सायबर अटॅक व्हायचा प्रयत्न झाला 2दा. सायबर अटॅक व्हायचा प्रयत्न झाल्याबरोबर मी बघितलं की माझ्या बँकेतनं जर करोडो रुपये गेले, आज काय करणार. मग ताबडतोब वाशीला मी एक सीसॉक सेंटर उभं केलं आत्ता. ते पण भारतात सहकार क्षेत्रात पहिल्यांदाच आहे. तुम्हाला रॅन्सम किती मागितला ते जेव्हा सायबर अटॅक झाला त्यावेळेला? रॅन्सम किती मागितला, किती रक्कम काढली? नाही, माझी वाचलो मी वाचलो. कारण का क्रॅचेस मला लगेच ताबडतोब माझ्या टीमला कळलं. माझ्या टीमने संपूर्ण माझे कम्प्युटर ऑफ केले होते. त्यामुळे त्याच्यानंतर मी सीसॉक नावाचं सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर वाशीला मी उभं केलं. आणि डे अँड नाईट उभं केलं, 24 तास आणि 7 दिवस. आणि त्यामध्ये सगळे अलर्ट मला अटॅक येतात, म्हणजे अटॅक परतून लावता येतात. आणि मी याच्यापुढे एक पाऊल पुढं जाऊन एक केलं की फक्त माझ्यापुरतं मर्यादित नाही ठेवलं. ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा बँकांना तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, सगळ्या जिल्हा बँकांना. त्यांनी माझं हे व्हायचं. त्यामुळे ते इतकं सुंदर अवाढव्य माझं सॉक सेंटर आहे, खूप छान आहे. वाशीला माझी स्वतःची एक 8 मजली बिल्डिंग आहे. त्यामध्ये एका फ्लोअरवर संपूर्ण ते सॉक सेंटर आहे. तुम्हाला स्क्रीनवरती अटॅक येताना दिसतात, मलेशिया, चीन वगैरे. त्यामुळे आमचे 24 तास लोक तिथं असतात, अलर्ट देतात. 24 तास असतात, प्रत्येकाला अलर्ट दिला जातो, त्या बँकांना अलर्ट दिला जातो. आता सिंधुदुर्ग जिल्हा बँक नुकतीच माझ्याकडे लाईव्ह झालेली आहे. अशा सगळ्या जिल्हा बँकांना मी तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. म्हणजे माझ्यापुरतंच बघितलं नाही. त्यामुळे मी ते आधी सायबर अटॅकपासून जो थ्रेट होता तो थांबवला, तो पहिल्यांदा थांबवला. कारण का त्यामध्ये असं गेलं तर एका मिनिटाचं काम आहे. हे सगळे प्रशासकीय सुधारणा करत असताना राजकीय हस्तक्षेपाचं नाही. मला खरं सांगतो, कोणाला विश्वास वाटणार आहे, मला राजकीय हस्तक्षेप नाही. मला कौतुक झालं माझ्यासाठी. तुम्हाला फोन येतात तर बाकीच्या गोष्टीसाठी येणं अपेक्षित नाही. माझ्याकडे कसं आहे, एक ते सांगतो, मला
जास्तीत जास्त वरिष्ठांकडून आता सगळे माझ्या समोरचे क्लायंट हे सगळे आमदार, खासदार, माजी मंत्री, आजी मंत्री हे सगळे क्लायंट आहेत. कारण जिल्हा बँका, साखर कारखाने, सूत गिरण्या या सगळ्या प्रोसेसिंग युनिट त्यांच्याच आहेत, नाही असं नाही. पण ज्यात मी नाबार्डचे जे नियम आहेत त्याला मी उल्लंघन करत नाही. ओके. मी व्हायलेट नाही करत. मी जास्तीत जास्त मी त्यांना सांगतो आय कॅन बेंड दी लॉ. मी जास्तीत जास्त केवढं होईल तेवढं बेंड करतो, पण ब्रेक करणार नाही. ब्रेक करणं डिफरन्स बिटवीन ब्लेंड अँड ब्रेकिंग. येस डेफिनेटली. कारण का ब्रेक म्हणजे व्हायोलेशन आलं, पेनल्टी आली, खूप मोठी पेनल्टी आली आणि RBI मग मला पुढच्या सगळ्या गोष्टीला रिस्ट्रिक्शन टाकते. हे करायचं नाही, ते करायचं नाही. त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रत्येक गोष्टीची मी एक पॉलिसी केली, धोरण केलं आहे आणि ते वार्षिक सभेमध्ये मंजूर करून घेतो. ओके. त्यामुळे आज मला कोणी काही सांगितलं की मी सांगतो धोरण आहे ते, धोरणात बदल करायचा अधिकार मला नाही. तो वार्षिक सभेला आहे. तर पुढच्या वार्षिक सभेमध्ये आपण ते योग्य तो बदल करू. तोपर्यंत एक वर्षभर मला कोणी मला डेव्हिएट करायला सांगत नाही की तुम्ही हा लॉ डेव्हिएट करा. आणि वरिष्ठ पण सांगताना की बाबा कायदा मोडा असं आम्ही तुम्हाला सांगणार नाही. कायदा मोडू नका, पण शक्यतो या आजारी उद्योगांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा. मग आम्ही काय करतो, आम्ही पहिल्यांदा अशी एक पॉलिसी केली कोरोनामध्ये, जे एक सगळ्या आजारी कारखान्यांना त्यांनी न मागता 25% रक्कम आम्ही जास्त दिली त्यांना. ओके. 100 कोटी कर्ज असेल तर एक 25 कोटी रुपये त्यांना दिले की त्यातनं बाहेर पडायला. आणि मला अभिमान वाटतो की त्यातलं सगळं रिपे झाले. म्हणजे मला कोणी असं हे केलं नाही. कारण का टॅगिंग त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं. आता मी नवीन सुधारणा करतो की कारखान्यामध्ये जो काही प्रत्येक माल तयार होतो तो माल त्या बेल्टवरून जाताना त्याचं ट्रॅकिंग शेवटपर्यंत कसं होईल त्याची माझ्याकडे यंत्रणा आता सुरू आहे. तुकाराम कारखान्यामध्ये त्याचं यशस्वी डेमो पण झाला आहे. म्हणजे प्रत्येक पोतं शेवटपर्यंत कुठं जाईल याचं ट्रॅकिंग माझ्या HOला बसून होईल. पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेलं नाही, गेले ते बघायला होईल. म्हणजे अशा प्रकारे एक शिस्त लागणं की अशा अनेक प्रयोग केलेत मी. म्हणजे खूप प्रयोग केले. या आजारी उद्योगांच्या बाबतीमध्ये त्यांचं रिशेड्युलिंग करणं, त्यांना रिस्ट्रक्चर करणं, पुनर्बांधणी करणं, त्यांच्या फंडेड इंटरेस्ट टर्म लोन आपण ज्याला म्हणतो FITL अशा प्रकारे त्यांना सवलत देऊन त्यांना जास्तीत जास्त वरती करणं, OTSची स्कीम राबवणं, त्यांच्या रिपेमेंट कॅपॅसिटीनुसार त्याला मुदत देणं. राईट. पण जेव्हा होम ट्रेड सारखा घोटाळा झाला तेव्हा असं लक्षात आलं होतं की बँकांनी त्यांचं ऑडिटचं जे रँकिंग आहे ते सुद्धा मॅन्युप्युलेट केलेलं होतं. तो ह्या दृष्टीनं तुम्ही काही विचार केला की बँकांचं? नाही, एक तर मी इन हाऊस माझं डिपार्टमेंट आहे. होम ट्रेडसारखं असं नाही की बाबा तो कोणतरी एक दलाल होता आणि तो हजारो मोठमोठ्या लोकांचे फोटो घेऊन फिरायचा, याने इतके इन्व्हेस्ट केले, त्याने इतकेच केले. तशा प्रकारे माझ्याकडं नाही. माझ्याकडं संपूर्ण एक कन्सल्टंट आहे, एक स्वतंत्र कन्सल्टंट आहे, त्याला आम्ही अपॉइंट केला आहे. आणि सेपरेट ट्रेझरी विंग माझ्याकडे आहे. आणि ट्रेझरी विंगमध्ये अत्यंत आता एक साधं माझ्या एका माणसाने DGMनी एक 800 कोटी रुपये या एका बँकेत गुंतवले होते आणि आम्हाला ते पटलं नाही की 800 कोटीची रिस्क होती. मार्केटमध्ये त्याचं आलेख हा रिस्की होता. आम्ही त्यांना डिसमिस केलं. ओके. डिसमिस केलं, पूर्ण डिसमिस केलं. हायकोर्टापर्यंत केस गेली. मी सांगितलं नथिंग डुईंग. मी याच्यावर ट्रस्ट ठेवू शकत नाही, कारण 800 कोटी रुपये छोटी गोष्ट नाही आज. तर अशा प्रकारे तेव्हापासून जिथं आवश्यक आहे तिथं कडक कारवाई, जिथं आवश्यक आहे तिथं सगळ्यांना समजून बरोबर घेऊन प्रत्येक डिसिजन हा सगळ्यांच्या बरोबरीने केल्या गेल्यामुळं आज सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे बँकेमध्ये, सगळ्या स्टाफची इन्व्हॉल्वमेंट आहे. मला जरा कठीण प्रश्न विचारायचे पण त्याच्या आधी हे जे 56,000 कोटीची उलाढाल, 900 कोटीचा साधारण ढोबळ नफा, हे आकडे काय सांगतात आणि हे अचीव झालं ते त्याच्यातला रोल बाकीच्या सगळ्या घटकांचा कसा आहे? चांगला आहे. कसं आहे यामध्ये फायनान्शियल टर्म्सवरती विचारतोय आता. कुठला हे जे 56,000 कोटीची उलाढाल आपण हो, म्हणतो, यामध्ये आम्ही बघा अनेक गोष्टी ज्या पूर्वी बंद झाल्या होत्या. राईट. माझ्याकडं एक फॉरेन एक्सचेंजचा बिझनेस बंद होता. मी परत अमेरिकेत माझी लोकं पाठवून अमेरिकेतल्या हबीब बँकेशी करार केला आणि माझं ते जो बिझनेस माझा जात होता तो परत सुरू केला हबीब बँकेशी. आणि हबीब बँकेमध्ये मी आता त्यांच्या रेकॉर्डला एक टॉपला फॉरेन बँकर म्हणून माझं जाते पहिल्यांदा नाव अभिमानाने घेतलं जातं आज. त्यामुळे मी कुठलीही गोष्ट त्यांना आजपर्यंत की चुकीची गोष्ट केली नाही, जे काय आहे ते. त्यामुळे तो फॉरेन बिझनेस वाढला. त्यामुळे साखरेचं जे एक्सपोर्ट व्हायचं त्या एक्सपोर्टमध्ये जे कमिशन खूप जायचं ते वाचलं. माझ्या
कारखानदारांचा पैसा वाचला. त्यामुळे असे अनेक मी बिझनेस माझे मॉडेल नवीन नवीन तयार केले. अच्छा, तुम्ही फक्त सहकारावर डिपेंड नाहीत राहिले. नाही, नाही, नाही. मी टोटल सगळीकडं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, अर्बन बँकांना आजपर्यंत कोणी फायनान्स करत होतं. मी अर्बन बँकांच्या क्लायंटना फायनान्स केला. Right. म्हणजे आता विश्वेश्वर बँक असेल, कॉस्मॉस बँक असेल, त्यांचं लिमिट किती आहे? समजा 100 कोटी. तुमच्या क्लायंटला जास्त पाहिजे, तो तुमचा बाहेर निघून चालला आहे. इतक्या वर्षात 30 वर्ष तुम्ही त्याला सांभाळलं आहे आणि आता ज्यावेळी तो इतका मोठा झाला आहे, त्यावेळी त्याला उरलेले पैसे मी देतो त्यांना. तिप्पट पैसे मी देतो. त्यामुळे कन्सोर्शियम माझे खूप बँकांचे कन्सोर्शियम झालेत अर्बन बँकांचे. त्यामुळे त्यांचा क्लायंट त्यांच्याकडे जर राहिला, प्लस सहकार वाढला आणि प्लस माझ्या सहकारी बँका पण सक्षम व्हायला लागल्यात. त्यामुळे मी अनेक क्षेत्रामध्ये नवीन 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 हे बिझनेस मॉडेल सुरू केले. त्यामध्ये मला यश मिळत गेलं आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी खरं सांगायचं म्हणजे जो माझा बॉरोवर आहे त्याला आर्थिक शिस्तीचं महत्त्व पटवून दिलं. त्यांनी ऐकलं हेच माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट. नाही, ऐकलं म्हणजे मी त्यांना व्याजात सवलत खूप दिली. ओके. व्याजात सवलत, पिनल इंटरेस्ट नाही, काय नाही, तुम्ही म्हणाल ते तुम्हाला देतो. पण मी त्यांना पटवून दिलं. आज 1-1% देखील तुमचा कोट्यावधीचा फायदा होतो. माझे एक आर्थिक शिस्तीवर माझे लेक्चर्स होतात. मी त्या कारखान्यांना सांगतो की कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मग त्यांची कॉस्ट ऑफ फंड, इन्व्हेस्टमेंट हे सगळं करून आज कारखाने ऐकायला लागलेत. ओके. का आणि डायव्हर्सिफिकेशन कमी व्हायला लागले. पूर्वी डायव्हर्सिफिकेशन खूप होतं. म्हणजे राजकारणात असेल किंवा दुसरीकडे कुठं असेल, पण बिझनेसमधला पैसा दुसरीकडे वळवला जायचा. त्याला मी खूप कंट्रोल ठेवला आहे आणि त्याला -5 मार्क आहेत आमच्याकडे. ओके. जरी एक वळवलं तरी ते मायनस मार्किंग आहे. त्यामुळे त्याचं रेटिंग कमी होतं आणि त्यांना जास्त व्याज द्यावं लागतं. राईट. भ्रष्टाचार हा शब्द सहकारात वापरत नाहीत, पण अनियमितता हा शब्द वापरतात आणि 88च्या कारवाया सुरूच असतात. आत्ता शिखर बँकेच्या माध्यमातून 88च्या कारवाया किती सुरू आहेत? नाही, सध्या शिखर बँकेमध्ये 88ची कुठलीही कारवाई सुरू नाही. जी काही ती मागचीच आहे. राईट. आणि ज्या आधीच्या सुरू होत्या ज्याच्यामध्ये हे 80-82 संचालक होते, ज्यात श्री अजित पवार पासनं ते सगळीच महाराष्ट्राच्या राजकारणातली उजू मंडळी, त्याचा आत्ताचा स्टेटस काय आहे? नाही, आत्ता ते एक तर आपल्याकडे ज्युडिशरी खूप स्लो आहे, अतिशय स्लो ज्युडिशरी आहे. आणि मग ते 88ची कारवाई संपली, तिला क्लीन चिट दिली, ती बंद झाली. परत कोणतरी हायकोर्टात जातं, परत ती रिओपन करायला लावतं. मग असं करत करत ते आजही हायकोर्टाच्या मुद्द्यावरती एन्क्वायरी चालू आहे. नाही असं नाही, मग ते बंद झालेलं नाही. बंद झालेलं नाही. ओके. त्यात 1081 कोटीची वसुली काढलेली होती तेव्हाच्या पोरणकर, मला वाटतं तेच होते ऑडिट. हां, आता माझी एक गोष्ट यामध्ये एक प्लस पॉईंट आहे. म्हणजे आपण या म्हणजे प्रशासकांनी माझ्या आधीच्या पण आणि त्याच्यानंतर माझ्या काळात आम्ही सुप्रीम कोर्टाचं 1-2 जजेसचं बेंच हे डेप्युटेशनवर मुंबईमध्ये आणलं. राईट. आणि रोज 4 लाख रुपये फी त्या जजना. आणि जवळजवळ रोज डेली बेसिसवरती केस चालली, 56 हिअरिंग झाले आणि मला शासनाकडून जवळजवळ 1049 कोटी रुपये प्राप्त झाले. कुठल्या केसमधले? थक हमीचे. ओके. आजपर्यंत जे साखर कारखान्यांना कारखान्यांना शासनाने थक हमी दिली होती, ते मला 1,000 कोटी रुपये, 1049 कोटी आता रुपये तुमची सरकारकडे काही थकामी बाकी आहे, चालू आहे. सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. किती थकामी आहे? अजून 2200 कोटी रुपयाची माझी केस चालू आहे. ओके. ती केस चालू आहे. पण मग हे 88च्या कारवायांची नाही, याचं काही ते संबंध तसंच आहे ना ते पेंडिंग? तसं. हे फक्त मंडळीकडनं येणं अजूनही बाकी आहे. शासनाची थक हमी म्हणून आम्ही ते तो दावा लावला. विषय वेगळा. तो वेगळा. ही जी 88च्या कारवाया अंतर्गत जी थकामी आपली आहे ती येणं बाकीच आहे अजून. मग त्यात नाही, आजपर्यंत ती थक ॲक्च्युली त्याला क्लीन चिट मिळाली 88ला. हो, आत्ता म्हणजे कोणीही जबाबदार नाही, असं बँकेला झालेल्या लॉसला कोणीही जबाबदार नाही असं 88ची एन्क्वायरी क्लोज झालेली आहे. पण त्याला परत आव्हानित केले गेलेलं आहे आणि ती परत एकदा ती हायकोर्टाने त्याला परत काही लोक गेलेली आहेत. अजून अण्णा हजारे वगैरे सारखी मंडळी त्यात गेली. अजून आहेत. तो सध्याचं स्टेटस काय त्याचं? सध्याचं स्टेटस अजून ते क्लीन चिट तर मिळालेली आहे आणि हायकोर्टात परत ते बाकीच्या लोकांनी हे केलं की ते रिओपन करा, ओके. अशा प्रकारचे अर्ज आहेत हायकोर्टात. बरं, आपल्या बँकेची इतर काही मंडळींच्या विरोधातली चौकशी सध्या सुरू आहे का? सुरू आहे. सुरू आहे. नाही, सुरू नाही आता बंद आहे. राईट. आता त्याच्यामध्ये काही बंद, काही नाही, सगळे क्लोज झाले सगळे. तर हे मी तुम्हाला जे सांगत होतो ते वेगवेगळ्या अर्थाने हा इतका इम्पॅक्टफुल असणारी गोष्ट आहे की जी महाराष्ट्राच्या संभावित सगळ्या राजकारणावरती सुद्धा परिणाम करणारी आहे. मला हे विचारायचं, तुम्ही 7 वर्ष प्रशासक आहात, तर पुढचा तुमचा कालावधी प्रशासनाचा किती
कारण ते चांगलंच आहे शिखर बँकेसाठी. नाही, आज 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 असं आहे, खरं म्हणजे मला या सगळ्या लोकांचे धन्यवाद द्यायचे तुमच्या माध्यमातून, की 3 सरकार बदलली. पण मला नेमणूक देवेंद्रजींच्या काळात ते CM असताना माझी नेमणूक झाली. पण उद्धवजी असताना पण ती कंटिन्यू केली गेली आणि सगळ्यांना आमचे तुमचं महत्त्व माहिती आहे. एकनाथ शिंदे साहेब असताना पण ती कंटिन्यू केली गेली. असं काही मला म्हणजे प्रोटोकॉलनुसार मी जरी काही विचारलं तरी त्यांनी मला सांगितलं की नाही तुम्हालाच राहायचं आहे. आज तिन्ही सरकारनी मला संधी दिली आणि मला फ्री हँड दिला. जे जे काय मी बदल केले, आता सॉक सेंटर आहे, आज एवढं उभं करायचं, एवढं मोठं डिसिजन घ्यायचा, हे खरं सोपं गोष्ट नाही. ते सक्सेसफुल झालं नसतं तर माझी खूप पंचायत झाली तुमचा असते. एवढा अनुभव आणि पण ते तुमचा सक्सेसफुल शब्द- झालं. इतकं सक्सेसफुल आहे. मध्ये म्हणजे अमितजी शाह पण ते आम्ही त्यांना पण सांगितलं, ते पण बघायला येतो म्हणाले, की असं भारतात सहकार क्षेत्रामध्ये सॉक जबरदस्त. काय ते थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांग. नाही, त्यामध्ये असं आहे, आज तुमचे माझ्याकडचे जेवढे कम्प्युटर असतील, की त्या कम्प्युटरला कुठनंही जर अटॅक होणार असेल, ओके ओके हां. तर ते अटॅक सायबर अटॅक होणार असेल तर मला अलर्ट मिळतो. आणि अलर्ट मिळाल्याबरोबर तो अटॅक परतून लावायचं काम माझ्याकडे समोर खूप मोठे मोठे स्क्रीन्स आहेत आणि त्यामुळे सगळ्या देशाकडनं होणारे अटॅक्स त्या स्क्रीनवर लोकेट होतात. आणि 24/7 माझी लोक जवळजवळ एक 30-35 लोक ते ऑब्झर्व करत असतात. IT आणि expert. हां, आणि त्या कन्सर्न स्टाफला त्या याला अलर्ट दिला जातो आणि त्याच्यानुसार तो हल्ला जो आहे तो परतवला जातो किंवा थांबवला जातो. ओके, प्रशासकीय कारणासाठीच पुन्हा विचारतो, हे मधल्या काळात ज्या वेगळ्या बँकांच्या तक्रारी येतात, जसं सांगली बँकेची मधल्या काळात आली, सोलापूर बँकेची आली, त्याचं पुढं काय होतं? तक्रारी म्हणजे त्या भ्रष्टाचार संदर्भातले कोण म्हणतं 100 कोटीचाच घोळ आहे, कोण म्हणतं सोलापूर बँक तर पूर्णपणे संपलेलीच आहे. नाही, आता खरं सांगायचं म्हणजे बघा, आता माझ्या बँकेवर जवळजवळ एक 25,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप झाला. हो, तो तर आहे ते. 25,000 कोटी. आता माझा बँकेचा टर्नओव्हरच जर बघितला तर 25,000 कोटी नाही आहे वर्ष. त्यावेळी 15,000 कोटी टर्नओव्हर होता. आज माझं लोनिंगच तुम्ही बघायला जाल तर 23,000 कोटी आहे. ओके. त्यामुळं हा जो काय असं आवाज जे मीडियामध्ये जे काही आकडा जो मोठा आहे, आज माझं 57,000 कोटी टर्नओव्हर आहे, दोन्ही मिळून डिपॉझिट आणि कर्ज डिपॉझिट किती आहे आता? दोन्ही. एक 23,000 22,000 कोटी डिपॉझिट आहे. डिपॉझिटर कोण आहेत? डिपॉझिट माझे सगळे इन्स्टिट्यूशनल आहेत. ओके. जिल्हा बँका, हे सहकार क्षेत्रामध्ये एक असं आहे की त्यांनी पैसा माझ्याकडं अपेक्स बँकेमध्ये गुंतवावा, असे एक हे प्रथा आहे. गुंतवलाच पाहिजे असा आता नियम नाही, पण गुंतवावा. सहकार कायद्यातच ते तरतूद आहे. त्यामुळे जिल्हा बँका, हाऊसिंग सोसायट्या या सगळ्या माझ्या डिपॉझिटर आहेत. व्यक्तिगत डिपॉझिटर माझ्याकडे कमी असतात, इन्स्टिट्यूशनलच जास्त असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 113 वर्षामध्ये पहिल्यांदा आज सरकारचा पैसा माझ्याकडं ठेवण्याकरता एक रेकग्नाइज बँक म्हणून मला परवानगी मिळाली. ओके. कारण का सरकारने असं केलं होतं की 4,000 कोटी जोपर्यंत तुमचं नेटवर्थ नाही तोपर्यंत तुम्हाला परवानगी नाही. आज माझं 4,000 कोटीच्या वरती नेटवर्थ गेलेलं आहे. त्या 4,615 कोटी माझं नेटवर्थ आहे. त्यामुळे शासनाचा पैसा आहे, जे चॅरिटी ट्रस्ट असतात किंवा तुमचे शिर्डी देवस्थान असेल, हे असेल, अशा सगळ्यांचा पैसा मला घ्यायला शासनाने परवानगी दिलेली आहे. आलाय का ते सर? हां, आला 20 एक अकाउंट आलेली आहेत. ओके. कुठली कुठली अकाउंट्स आली? हे शासनाचीच अकाउंट, महामंडळाचे हे ते अकाउंट माझ्याकडे आलेले. देवस्थानाची आली आहेत का? देवस्थानची अजून तरी आलेले नाहीत, कारण का मला आम्ही प्रयत्न करतोय प्रत्येक ठिकाणी. पण नाही, मला खात्री आहे की ह्या मुलाखतीनंतर आणि त्या ज्या सगळ्या सकारात्मक बातम्या येत आहेत त्यानंतर बरेच लोक शिखर बँकेकडे, आणि मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की श्री अनास्कर जोपर्यंत तिथे आहेत आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी जो काही पायवाट करून दिली त्याचा महामार्गच बनणं अपेक्षित आहे. एक दोनच माझे शेवटचे अगदी प्रश्न. मधल्या काळामध्ये एक चर्चा अशी झाली होती की कुठलीही लायबिलिटी म्हणजे सहकार चळवळीला जेव्हा तुम्ही काही देता तेव्हा त्या संचालकांनी स्वतः वैयक्तिक त्याची लायबिलिटी घ्यावी, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, यामध्ये मध्यंतरी एक GR असा निघाला होता. सरकारने ज्या साखर कारखान्यांना कर्ज मंजूर केलं होतं थक हमीवर, शासकीय थक हमीवर, त्यामध्ये सरकारने असे एक GRमध्ये अट टाकली होती की जे संचालक आहेत ते व्यक्तिगत आणि सामूहिकरित्या जबाबदार असले पाहिजेत. अशा प्रकारे ती अट होती. मला स्वतःला म्हणजे ॲज अ बँकर म्हणून ती अट प्रॅक्टिकल वाटत नाही. ओके. कारण का आता दर 5 वर्षांनी संचालक बदलत असतात, दर 5 वर्षांनी निवडणूक होत असते. आज त्यांची व्यक्तिगत जी आहे, जसं लिमिटेड कंपनीमध्ये तुमचे जेवढे शेअर्स आहेत
त्या लिमिट पुरतच तुमची जबाबदारी असते. भागीदारीमध्ये मात्र तुम्ही तुमचं घरदार सगळं जबाबदार असतं. तसं इथं जो संचालक असतो हा सेवाभावी वृत्तीने तिथं कायद्याने तरी प्रत्यक्षात काय त्याबद्दल न बोललेलं बरं. पण प्रत्यक्षात तो कायदेशीरदृष्ट्या तो ₹250 भत्ता घेतो. त्या मिटिंगचा भत्ता घेतो. आज आमच्या अर्बन बँकेला ₹250-400 भत्ता आहे फक्त मिटिंगला. तर त्याला त्या दृष्टीने त्याचे व्यक्तिगत त्याला जबाबदार भरणं, त्याची व्यक्तिगत स्वकमाईची कष्टार्जित मालमत्ता ते काय बरोबर ही काय बरोबर वाटत नाही. ओके. हे माझं व्यक्तिगत मत. सहकारी साखर कारखानदारी की प्रायव्हेट आणि जिल्हा बँकेवरती लोकनियुक्त असलेलं म्हणजे त्या सभासदांनी निवडलेलं संचालक मंडळ की प्रोफेशनल संचालक मंडळ? नाही, आता हे आता आर-बी-आयने पण बऱ्याच ठिकाणी सांगितले की तुमच्या इथं 2 संचालक प्रोफेशनल पाहिजेतच. चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी हे कंपल्सरी केले. त्यामुळे आज जरी निवडून आलेल्या संचालकांमध्ये 2 प्रोफेशनल तज्ज्ञ संचालक त्याला म्हणतो आम्ही. तर तज्ज्ञ संचालकांनी आर-बी-आयने कंपल्सन केल्यामुळे प्रत्येक बँकेवर 2 तज्ज्ञ संचालक आहेत. आणि अनुभव आणि ॲकॅडमिक या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर झालं तर मला बँकर शुअर बँकिंग हे प्रत्येक पै अन पै आज ज्यावेळी तुम्ही गुंतवता ते गुंतवताना तुम्ही त्यामध्ये नुसतं नफा न बघता त्यामध्ये त्याची तरलता, लिक्विडिटी, सेफ्टी या सगळ्या गोष्टीचा डीपमध्ये विचार करून मार्केट कसं चाललं आहे, काय चाललं आहे, कशाला पैसे लावायचे आहेत, कुठल्या बिझनेसला ब्लॅकलिस्टमध्ये टाकायचं, याचा निर्णय जर नीट पद्धतीने जर घेतला तर कुठली गोष्ट अडचणीची वाटत नाही. खाजगी की सहकारी साखर कारखानदारी काय कोणाच्या ताब्यात असायला हवी असं तुम्हाला नाही, सहकाराच्याच ताब्यात असायला पाहिजे. असायला पाहिजे? पण पूर्वीच्या काळी एकच होतं की सहकार म्हणजे काय, जे गोष्ट एका माणसाला जमत नाही ती बाकीचे लोक एकत्र येऊन पण सक्सेसफुलपणे करतात. पण सहकाराला तुम्ही म्हणता सत्तेचं कुंपण असायला पाहिजे. पण हे कुंपणं जर शेत खायला लागलं तर अडचणीची परिस्थिती येते. त्यामुळं सहकार वाईट मुळीच नाही. सहकारामुळं फार गरिबातल्या गरीब माणूस वर आलेला आहे. पण सहकार विशिष्ट सहकारामुळं कसं झालं आहे की सहकारामुळं संपत्ती आली, संपत्तीमुळं वैभव आलं आणि वैभवामुळं त्या क्षेत्राकडं जाणाऱ्यांचे डोळे दिपले. त्या पण सहकाराचं तसं नाही आहे. सहकार हे सहकारची समृद्धी जे केंद्र शासनाचं नवीन धोरण आहे त्यानुसार मी परवा त्यांना पण म्हटलं, मी त्यांच्यासमोर माझं स्पीच झालं. म्हणलं कुछ इने गिने लोगों को ही समृद्धी होती हुई दिखाई देती आहे. खरं या समृद्धीचा अर्थ असा की तळागाळातल्या लोकांची समृद्धी व्हायला पाहिजे. इसके लिए खोजबीन होनी चाहिए. असं का होतं आहे, त्याच्याकरता काय नवीन आपल्याला काही करता येईल का, पद्धत करता येईल का, बायलॉजमध्ये याच्यात त्याच्यात कसं. कारण तर ॲक्टिव्ह मेंबरची डेफिनेशन होती ती आता रद्द केली. सरकारने परवा ती रद्द केली. केंद्राने आणली होती, आता ती रद्द केली. त्यामुळे असं सारखा लॉ बदलू नये. एक दर 4 महिन्यांनी लॉ बदलला असं होऊ नये. तर कुठेतरी एक चांगलं सहकाराला, पण सहकार प्रायव्हेट नाहीच, सहकारच. थँक्यू सर, थँक्यू. बघा, मी नेहमी असं म्हणतो की आंतरराष्ट्रीय मानकावरती भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय यंत्रणेचं जेव्हा आकलन करायला जातो त्यावेळेला बऱ्याच वेळेला चूक होते. ती ज्यावेळेला प्रॅक्टिकल ज्ञानासह एखादी इन्स्टिट्यूट एखाद्या जबाबदार व्यक्तीच्या हातात जाते तेव्हा मिरॅकल होतं. आणि म्हणून महाराष्ट्रातले जेवढे महामंडळं, महाराष्ट्रातले जेवढे महत्त्वाचे आर्थिक निर्णय आहेत ते श्री विद्याधर अनसकर यांच्यासारख्या, मी तर म्हणेन की त्यांना विचारूनच काही गोष्टीचं आपण इम्प्लिमेंट करायला गेलो तर महाराष्ट्राचं भलं होईल. ते त्यांनी करून दाखवलं आहे. आणि राज्यकर्ते हे सुज्ञ आहेत. ते सुज्ञपणे जेव्हा निर्णय घेतात त्यावेळेला अनसकर साहेबांसारख्या व्यक्तीला तिथे काम करू दिलं जातं, त्याची मुभा दिली जाते. तेवढे सुज्ञ आपले राज्यकर्ते पण आहेत. पण आत्ता महाराष्ट्र ज्या दिशेनं वाटचाल करतो आहे ती काही फार चांगली नाही आहे. आर्थिक निकषावरती मी बोलतो. अशा वेळेला अनसकर यांच्या ह्या कामाचं महाराष्ट्राला महत्त्व लक्षात येतं. 7 वर्षांनंतर त्यांनी पहिल्यांदा अशी मुलाखत सविस्तर दिलेली आहे. याचे कुठेही राजकीय अर्थ काढू नका. ते आर्थिक अंगानेच केलेले आहेत. मी जे काही बोललो आहे ते राजकीय अंगाने आहे. कारण त्याच्याशिवाय, कारण राजकारण सर्वव्यापी आहे आणि त्या राजकारणामुळे तर शिखर बँक अडचणीत आली होती. सो थांबूया आपण इथे. कॅमेरावर निकेतन वाणीसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. नमस्कार.